नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। एसटीचा जीवघेणा निष्काळजीपणा, प्रवाशांच्या हक्काच्या जागेवर टायरचा विळखा। एसटी महामंडळाचा प्रवाशांच्या सेवेसाठी हा दावा आता केवळ नावापुरता उरला आहे का, असा संतप्त सवाल नाशिक विभागात समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित होत आहे। नंदुरबार ते नाशिक या साक्री पिंपळनेर मार्गे धावणाऱ्या बसमध्ये चक्क प्रवाशांच्या सुरक्षिततेची ऐशी करत सीट समोर मोठे टायर ठेवून प्रवास केला जात आहे। या गंभीर हलगर्जीपणामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा उरलेली नसून लहान मुलांना चक्क त्या टायरवर बसून जीव धोक्यात घालावा लागत आहे। काही प्रवाशांना तर जमिनीवर बसून प्रवास करण्याची वेळ आली आहे, तर टपावर सामान ठेवण्याऐवजी प्रवाशांच्या पायाशी टायर लादून प्रशासनाने नियमांना हरताळ फासलाय। रोजचा हा जीवघेणा प्रवास कोणाच्या जीवावर बेतणार, असा सवाल प्रवासी विचारत आहेत। या धक्कादायक प्रकारावर नाशिक डेपो प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून प्रवाशांना सुरक्षित आणि सुसज्ज सेवा द्यावी, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा संतप्त प्रवाशांनी दिलाय। ही नाशिक डेपोची बस असून ही नंदुरबार नाशिक डेली दररोज अपडाऊन करत असते। या बसमध्ये अक्षरशः सीटवर टायर ठेवलेला असून हा टायर वरती पाहिजे होता। प्रवाशांना बसायला जागा नसून लहान लहान मुले त्या टायरवर बसलेले होते। म्हातारे माणसं अक्षरशः पूर्ण प्रवास करतात। हा प्रवास अतिशय धोकेदायक असून त्यांनी तात्काळ असा निर्णय घ्यायला पाहिजे की बस एकतर चेंज करायला पाहिजे किंवा वरती ठेवायला पाहिजे। लोकसेतू मराठी न्यूज मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।